मावजोर समेत एमडी तस्कर गिरफ्तार। प्रतिद्वंदी अपराधी की हत्या करने के लिए यूपी से कट्टा मावजोर और कारतूस खरीद कर लौटा। एमडी तस्कर के अंतर्राज्यीय रैकेट का सदस्य क्राइम ब्रांच के हाथ चढ़ गया है। एनडीपीसी सेल ने वाठोड़ा थाने में कथित भाभी के घर छुपे इस अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी शेख अतीक शेख लतीफ शांतिनगर घाट चौक का रहवासी है। एनडीपीसी सेल ने 16 जून को 5 पावली में इस रैकेट के सदस्य अजहरुद्दीन रहीमुद्दीन काजी महेंद्र नगर, इरफान अहमद टिमकी, नदीम नसीम खान शांतिनगर तथा सैयद सोहेल अली उर्फ शिबू नई बस्ती टेका को गिरफ्तार कर उनसे 31 लाख रुपए की एमडी बरामद की थी। जांच के दौरान शेख एफाज शेख अकरम उर्फ सोनू हरपुर उमरे रोड तथा मोहम्मद महफूज मोहम्मद इकबाल शेख एकता चौक ताजाबाद को गिरफ्तार किया था। इस रैकेट का सूत्रधार जुबैर अफसर शेख शिवड़ी मुंबई, सानू सलामुद्दीन काजी अमरावती और शेख अतीक फरार हो गए थे। जुबैर हर हफ्ते शहर में 50 लाख से अधिक की एमडी बेचता था। अजहरुद्दीन उसका कोरियर मैन था। वह मुंबई में जुबैर से एमडी लेकर नागपुर में डिलीवरी देता था। जुबैर डिलीवरी के वक्त ही अजहरुद्दीन के ग्राहक को लोकेशन पर भेजता था। अजहरुद्दीन को रंगे हाथों पकड़ने के बाद ही एनडीपीसीए जुबैर से जुड़े दूसरे आरोपी तक पहुंची थी। एनडीपीसी सेल को फरार अतीक की बड़ी योजना को अंजाम देने की तैयारी में होने की भनक लग गई थी। उसके वाठोड़ा में एक महिला के घर छुपा होने का पता चला। पीआई गजानन गुल्हाने के मार्गदर्शन में पुलिस टीम ने गुरुवार की रात दबिश देकर अतीक को दबोच लिया। उसके पास कट्टा, माउजर और 13 कारतूस मिले। इतने हथियार देखकर पुलिस भी चौंका गई। पूछताछ करने पर अतीक ने प्रतिद्वंदी कुख्यात अपराधी रम्बू की हत्या करने के लिए हथियार का लाना बताया। वहीं हथियार लेने के लिए उत्तर प्रदेश बहराइच गया था, यह भी उसने बताया। वहां राहिल खान उर्फ सलमान खान नामक अपराधी से हथियार खरीदने के बाद 15 जुलाई को नागपुर लौट आया। इसके बाद से कथित भाभी के घर वो छुपा हुआ था। अतीक ने 1.5 साल पहले साथियों की मदद से रम्बू के भाई तन्नू के नागपुर से अगवा कर भंडारा के लाखनी में हत्या की थी। भाई की हत्या का बदला लिए जाने का खतरा भांपकर वह रम्बू की हत्या करना चाहता था। इसके लिए उसने पहले भी कट्टा कारतूस खरीदा था। उसी वक्त पुलिस भी के हाथों लग गया। वही बहराइच से लौटने के बाद से रम्बू की गतिविधियों का पता कर रही थी पुलिस। उसने शांतिनगर में भी कई गुर्गे हैं। इसकी योजना में सफल होने पर शांतिनगर पुलिस को फजियत का सामना करना पड़ता था। सूत्रधार जुबैर से मिलने के बाद ही रैकेट की सच्चाई सबके सामने आ सकी है। पोलीसमध्ये ज्या दिवसापासून आपले सीपी साहेबांनी चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून आपण नशामुक्त नागपूरचे दृष्टिकोनातून बरेचसे आता कार्य करतो। आता या अनुषंगाने आपण एक 5 पावलीमध्ये 559/24 एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये आपल्याला 306 ग्राम एमडी त्यावेळेस सापडलेली होती। आता त्या केसमध्ये आपण 9 आरोपी निष्पन्न केलेले होते आणि 6 आरोपी आतापर्यंत अटक केलेले होते। त्याच्यामध्ये जो 7वा आरोपी आहे त्याचे नाम आहे शेख अतीक शेख लतीफ। त्याचे आपण शोध घेत होते त्यावेळेस ते आपल्याला अटक झालेला नव्हता। आता काल आपल्याकडे माहिती आलेली होती ते आरोपी वाठोडाची हद्दीमध्ये किरायतून घरमध्ये आहेत। तर आमची टीम तिकडे गेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 गावठी कट्टे म्हणजे एक गावठी पिस्टल आणि एक गावठी कट्टा तिकडे आपल्याकडून जप्त झाला। आणि त्याच्यानंतर आपल्याला असा लक्षात आलं की हा आरोपीने भंडारामध्ये पण एक मर्डर केलेला होता आणि त्याचे भाऊकडे त्यांना धोका होता म्हणून ते बहराइच यूपीवरून ते 2 कट्टे घेऊन आलेले होते। तसेच आतापर्यंत आपण एनडीपीएसला कम करायसाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत। मागचे 6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ गांजेचे 54 लाख जप्ती केलेली आणि त्याच्यामध्ये 51 आरोपी अटक केलेले आहेत। टोटल 42 केसेस दाखल केलेले आहेत। तसेच एमडीच्या अनुषंगाने आपण 27 केसेस दाखल केलेले आहे आणि जवळजवळ 2,18,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 55 आरोपी अटक केलेले आहे। तसेच डोडाचे पण आपण 2 आरोपी अटक केलेले आहे आणि जवळजवळ 10,54,000चे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पिण्याचे म्हणजे कन्झम्पशनचे पण बरेचसे केसेस केले आहेत। तसेच आता आपले सीपी साहेबांचे बरेचसे कॉलेज आणि शाळांमध्ये वेळोवेळी प्रोग्राम्स असते आणि त्याच्यामध्ये मुख्य थीम आहे आपली ट्रॅफिक एन्फोर्समेंट आणि नशामुक्त कसे आपण करूया। इनफॅक्ट 26 जूनला ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधात दिवस असते त्यावेळेस आपण एक बराचसा मोठा कार्यक्रम केलेला होता। त्याच्यामध्ये आपण एक स्कूल स्लोगन कॉम्पिटिशन पण केलेला होता आणि एक स्लोगन ज्याच्यामध्ये आपण ज्यांना प्राइज दिलेला होता ते होता एकत्रित येऊया आणि नशामुक्त नागपूर घडवूया। तर त्याच पद्धतीचे आपले कार्यक्रम चालू आहे आणि आपला फक्त तेवढेही सगळ्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे की ड्रग इज अ सोशल इश्यू आणि त्याच्या आपल्याला जो काय कन्झम्पशन करतात ते आपला दुश्मन नाही आहे।
आपण त्याचे जो सोर्स आहे ड्रगचा त्याचे पण आपण कारवाई करतो. तसेच कसे आपण त्यांना वेगवेगळी संस्थाच्या मार्फतीने त्यांना नशामुक्ती करू शकतो. बरीचशी नागपूरमध्ये संस्था आहे, अल्कोहोलिक अनोनिमस असू द्या, तसेच अजून पण ऑर्गनायझेशन्स आहेत जो नशामुक्तीचे मार्फती काम करतात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की डोंट ट्रीट अ विक्टिम ॲज अ क्रिमिनल. ही शुड बी ट्रीटेड विथ सिम्पथी. आणि ते फॅमिलियल सपोर्ट, सोसायटल सपोर्ट जे एकत्रित मिळूनही आपण त्याच्यामध्ये नशामुक्तीचे अनुषंगाने आपण वाढवू शकता. आणि हा जनजागृती आपण स्कूल्स कॉलेजेसमध्ये पण करतात आता. आणि तसेच आपले जो भरोसा सेलमध्ये जो दामिनी पथक आहे, आपण जो कॉर्नर मिटिंग्स घेतात त्याच्यामध्ये पण वेळोवेळी आपण ह्या सूचना सर्वांना देतो. आणि माझी फक्त यही शेवटची लाईन आहे की टुगेदर वी कॅन अँड वी विल मेक अ डिफरन्स.